तर जाऊया या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं असेल सर्वच महिलांनी खूप चांगला खेळ पेश केला आणि आपल्या समोर ही अंतिम लढत रंगते. विकेट स्नॅचर बेलापूर टीमने टॉस जिंकलाय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर खूप चांगला फटका मिड विकेटच्या दरम्यान सिंगलने ते खातं उघडलंय. बॅटिंग करणारा संघ क्वीन्स ग्रुप ऐरोली. सलामीची जोडी मैदानामध्ये अंकिताच्या बरोबर निवेदिता. स्ट्रायकिंग एंडला निवेदिता आता खेळण्यासाठी सज्ज आणि इथे मात्र शून्यावर बाद होते. निवेदिता तंबूच्या दिशेने पहिल्या विकेटचं पतन. डीजेच्या बाजूला जी गर्दी आहे ती थोडीशी तुम्हाला कमी करायची आहे, कारण आमचे जे डीजे संकलन करणारे आहेत त्यांना इथे मात्र दिसत नाही. आणि दुसऱ्या बॉलवर दुसरा हादरा देते संस्कृती. इथे मात्र ऋषिका देखील बाद होते शून्यावर. फलंदाजांनी आणि अखेर एक रन कंप्लीट. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. खेळाडू पाहूया कुठली बाद घोषित केले जाईल. ते कंप्लीट होईल. एक रन मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 2. ईशा सुर्वे येते नवीन बॅट्समन. त्याला फटका ऑन साइडला खेळून काढलाय, परंतु रन मात्र मिळणार नाही. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत फक्त 2-3 धावा. पहिलं षटक चालू होतं संस्कृतीचं आणि पहिल्या षटकाची ते समाप्ती होते. 3 विकेट्स देखील मिळवल्या संस्कृतीने. या ओव्हरमध्ये एक रनआउटच्या स्वरूपात आली. 2 खात्यामध्ये जातात संस्कृतीच्या. पहिल्या षटकाची समाप्ती इथे पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आली. पहिलं षटक संपले. धावा झाल्यात आतापर्यंत 3. गडी बाद झालेत आतापर्यंत 3. आदिती सुर्वे गोलंदाजी मार्कवर येते. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी बॅट्समन रुपाली डावरे. आणि यावेळेला पंचांचा इशारा येतोय नो बॉल, त्यामुळे एक एक्स्ट्रा रन मिळेल. आणि या सिंगल बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. महिलांचं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. जास्तीत जास्त प्रमाणात लेदर क्रिकेट या सर्वच महिला खेळतात. विकेट स्नॅचर क्रिकेट क्लब बेलापूर नवी मुंबईच्या माध्यमातून. आणखीन एक नो बॉल इथे पंचांनी घोषित केलाय. दोन्ही खराब चेंडू टाकलेत गोलंदाजी करत असताना यावेळेला आदितीने. पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं संस्कृतीने. संस्कृतीचा खेळ भरपूर चांगला बहरलाय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तेवढीच कॉन्फिडंट देखील आहे, कारण जेव्हा जेव्हा आम्ही तिच्याबरोबर चर्चा केली या स्पर्धेच्या बाबतीत भरपूर चांगली उत्तरं तिच्या माध्यमातून मिळाली. यावेळेला बॉल हवेत आहे परंतु पोहोचू शकला नाही गोलंदाजाकडे आणि 1 रन. आतापर्यंत या स्कोर बोर्डवर तुम्ही पाहू शकाल 5 धावा फलकावर लागल्यात. लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत. तिसरा चेंडू देखील निर्धाव येत असताना गोलंदाजी करत असताना आदिती. सेकंड ओव्हरमध्ये 3 ओव्हरची ही मॅच. यावेळेला नो बॉलचा इशारा येतोय. 1 रन घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. 2 धावा इथे ऍड होतील. ओव्हर थ्रोची ते मात्र अजून ऍड केल्या जातील धावा आणि यावेळेला 6 धावा टोटल मिळतील. बस 6 की 5 टोटल 6 धावा इथे ऍड होतील आणि 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज तिथे बॉल अडवतात आदिती. रन मात्र मिळताना दिसत नाही. 11 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. खूप चांगली गोलंदाजी आदितीचं कमबॅक होतंय.
3 षटकांची ही महिला स्पेशल फायनल आपल्या समोर रंगत असताना यावेळेला दिशा दिले ऑन साइडला, तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल इथे नक्कीच मिळेल. षटक क्रमांक दुसरं आदिती सहित मात्र संपुष्टात येते. तर भाग्यश्री येईल शेवटचं षटक टाकण्यासाठी. रुपाली आणि ईशा ही जोडी सध्या मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळते. रुपाली, ईशा नॉन स्ट्राईक एंडला. भाग्यश्री गोलंदाजीसाठी. पहिला बॉल नो बॉलचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून येतोय. पद्मनाम यांच्या माध्यमातून खूप चांगली पंचांची भूमिका राहिली आहे या स्पर्धेमध्ये. एक एक्स्ट्रा रन मिळते. तर पहिला चेंडू इथे झालाय. दुसरा चेंडू देखील निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी यावेळेला भाग्यश्रीच्या माध्यमातून. 2 चेंडू निर्धाव टाकलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. तिसऱ्या बॉलवर सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. रन आउट चान्स आणि अखेर इथे एक धाव कंप्लीट केली गेली. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. शेवटचं षटक आहे. 3 षटकांची मॅच आपल्या समोर रंगते. देवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आदरणीय देवीदास चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं दरवर्षी आयोजन केलं जातं. 10व्या वर्षामध्ये ही स्पर्धा रंगते आणि युवतींचा खेळ पाहण्याची संधी सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. याचं श्रेय राज कुसाळकर व त्यांच्या संपूर्ण टीमला जात आहे. खूप चांगलं आयोजन ते दरवर्षी करतात. तर आपल्या मंचावर तुम्ही पाहू शकाल श्री सागरदादा शिंदे यांचं आगमन झालंय. अनुबाई आंग्रे वन साइड ग्रुपच्या माध्यमातून इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुभाष कोडंबे साहेब उपस्थित आहेत. विपुल भाऊ काळे उपस्थित आहेत. आप्पा मालुसरे साहेब, प्रशांत काळे, सचिन चौगुले, संदेश बनसोडे साहेब, सचिन काटरे, पराग भाऊ मुंबरकर, विशाल भाऊ जांभळे, विशाल भाऊ काळे, शिवाजी भाऊ खोपडे या सर्वांचा मी स्वागत करतो. तुम्ही पाहू शकाल इथे भाग्यश्रीचं षटक संपलंय आणि 3 ओव्हरच्या समाप्ती स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय देवीदास चौगुले यांच्या जयंती दिनानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 14 धावांचं लक्ष्य 14 टू विन. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये विकेट स्नॅचर या टीमच्या समोर ठेवण्यात आलंय. क्वीन्स ग्रुप ऐरोलीच्या माध्यमातून हे लक्ष्य. 18 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. मगाशी देखील मी उल्लेख केला भारतामध्ये अशा अनेक महिला झाल्यात ज्यांनी मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी उपलब्धी निर्माण केली. त्यामध्ये इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या 1968 ते 77 दरम्यान. त्याचबरोबर 80 ते 84 दरम्यान. आणि तसेच भारतरत्न विजेता पहिली महिला मात्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विजयलक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रसंघ युनो आमसभेची
एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 1. निवेदिता इथे गोलंदाजी मार्कवर. पहिला राणीसाठी हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला खराब फिल्डिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिला चौकार येतोय राणीच्या बॅटमधून. रन करायचे त्या मॅच मध्ये फक्त 14 आणि निवेदिताच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर इथे मात्र चौकार अर्जित करत असताना बॅट्समन राणी. पुन्हा एकदा सज्ज होईल राणी खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. क्वीन्स ग्रुप ऐरोलीच्या माध्यमातून फुलटोस बॉल ऑन साइडला खेळलाय. मिड ऑनला बीट केलंय. चेंडू सीमारेषा पार जातोय. दुसरा चौकार. कृती आता स्ट्रायकिंग एंडला जाईल. 1 रन इथे पूर्ण होते. धावा झाल्यात या सिंगल बरोबर. आतापर्यंत 10. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. पाहूया संस्कृती तिच्या स्टाईलने ही मॅच फिनिश करते का. यावेळेला पुढे सरसावली संस्कृती. फटका मोठा आहे आणि ते मात्र संस्कृती बाद होते. पहिला हादरा बसतोय टीमला. विकेट स्नॅचर बेलापूरला. आणि तुम्ही पाहू शकाल या नगरीचे भाग्य विधाते आहेत. शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विरोधी पक्षनेते एक मोठं पद ते भूषवतात नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून. फुलटोस बॉल गॅप मध्ये ढकललाय. एक सिंगल इथे कंप्लीट होईल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 11. देवीदास चौगुले मित्रमंडळ आणि अष्टविनायक दिघा टॉस साठी या. दोन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन फटका चांगला आणि ही मॅच जिंकून देणारा फटका लगवते राणी आणि हा सामना इथे जिंकलाय विकेट स्नॅचर बेलापूर नवी मुंबईने.